नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या सुगंधा रेसिपी चॅनलमध्ये। तर बघा, आज आपण लिंबूचं लोणचं करणार आहोत। तर लिंबूचं लोणचं मागच्या वेळेस कापून त्याच्यात साखर, मीठ, मसाला हे टाकून म्हणजे शिट्टे घेऊन आपण केलं होतं। तर ह्या वेळेचं लिंबूचं लोणचं आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने। तर बघा, या ठिकाणी मी कागदी लिंबू घेतलेले आहेत अर्धा किलो, आणि आता हे आपल्याला कापून आणि सगळं बी काढून घ्यायचं आहे त्याच्यातलं। तर चला बरं, आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत आता। तर बघा, या ठिकाणी मी अर्धा किलो लिंबू घेतलेले आहेत। हे बघा, माझ्याकडे हा काटा आहे, आणि इतर वेळेस कसं आपण वाटीचं माप घेत असतो। तर अर्धी वाटी किंवा एक वाटी, दोन वाटी लिंबू तर 2 वाटी साखर, पण याच्यात असं अजिबात करायचं नाही। आपण जर अर्धा किलो लिंबू घेतले तर आपल्याला अर्धा किलो साखर घ्यायची आहे, 1 किलो लिंबू घेतले तर 1 किलो साखर घ्यायची। म्हणजे याचं माप जे आहे ते आपल्याला परफेक्ट ठेवायचंय, नाहीतर आपलं लोणचं बिघडू शकतं। तर बघा, या ठिकाणी मी अर्धा किलो लिंबू मोजून घेतलेले, माझ्याकडे हा छोटा काटा आहे, याच्यावर साखर आणि लिंबू मी परफेक्ट माप घेतलेलं आहे। तर सगळ्यात आधी आता मी या ठिकाणी लिंबू कट करून घेणार आहे, बी काढून घेणार आहे शक्यतो। तर बघा, या ठिकाणी लिंबू सगळे कापून घेतलेले, तयार करून घेतलेले आहेत मी, आणि शक्य तेवढं सगळं शक्य म्हणजे जेवढं आपल्याला बी सापडेल किंवा चापून सुद्धा आपल्याला असं काढून घ्यायचंय, कारण की लिंबूचं बी खूप कडू असतं, आणि बी जर त्याच्यात गेली तर आपलं लोणचं कडू होण्याची शक्यता असते। तर बघा, अशा पद्धतीने साफ करून झालेले आहेत फोडी। तर आता काय करायचंय आपल्याला, हे जे आपण फोडी केलेले आहेत त्या फोडी आपल्याला अशाच दळून घ्यायच्यात मिक्सरच्या भांड्यामधून, किंवा मग ज्युसरच्या भांड्यामधून, मिक्सर जे असेल तुमच्याकडे साधन त्याच्यातून तुम्ही दळून घेऊ शकता। हे बघा, या ठिकाणी मी अशाच्या अशा फोडी टाकलेल्या आहेत आणि दळून घेणार आहे आता। तर बघा, या ठिकाणी दळून झालेलं आहे आपलं अशा पद्धतीने। तर बघा, आता आपल्याला ही जी मोजून साखर घेतलेली आहे ती आपल्याला याच्यात टाकायची, आणि हे जे आपलं लोणचं आहे किंवा म्हणजे मिश्रण आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचंय। बघा, साखर आणि मिश्रण एकजीव आपण करून घेतलेले आहे। या ठिकाणी लिंबूच्या रसमुळे लगेच साखरेचं पाणी होतं, बघू शकता तुम्ही। हे बघा, आणि आता आपल्याला हे गॅसवरती ठेवायचंय। याचा कलर ब्राऊन होईपर्यंत, साखरेचं पाणी पूर्ण होईपर्यंत, आपल्याला नंतर ते कळतच पुढे कलर चेंज झाला का, तर कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ते आता हळूहळू सिम गॅसवर होऊ द्यायचंय। आपल्याला ती चाळत राहायची हळूहळू। मध्यंतरी बघा, भरपूर पाणी सोडतं हे लोणचं, आणि जेव्हा साखरेचा पाक तयार होण्यास सुरुवात होते आणि लिंबूचा जेव्हा त्या मिश्रणाचा कलर चेंज होतो तेव्हा ते लोणचं घट्ट 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 असं होत जातं, कलरही बदलतो
आणि त्याला घट्टपणाही यायला सुरुवात होते. तर आपल्याला असं बघा हळूहळू हळू हे शिजू द्यायचं आहे आणि चाळत राहायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. तरी अर्धा ते 1 तास लागतो ही प्रक्रिया पूर्ण व्हायला. बघा या ठिकाणी कलर किती चेंज झालेला आहे. अजून सुद्धा आपल्याला चाळत राहायचंय आणि होऊ द्यायचंय. तर ज्या पद्धतीने आपण साखर आंबा करतो की साखर आंब्याचा कलर चेंज होतो नंतर पिवळसर, आणि जे आंब्याच्या फोडी किंवा किस असतो तो साखरेच्या पाकमध्ये जसा असं जुना होत चालतो, जसं ते शिजत चालतं त्याचप्रमाणे हे लिंबूचं लोणचं सुद्धा तसंच आहे. आणि खूप छान लागतं खायला सुद्धा, चवदार लागतं शिवाय, आणि वर्षभर तर आरामशीर टिकू शकतं हे लोणचं. बघा लोणचं मध्ये टाकण्यासाठी शेवटी अर्धा टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे मी इथं, आणि छोटा दालचिनीचा तुकडा, वेलची, छोटी वेलची 5 ते 6 छोटी वेलची घेतलेली आहे, आणि 1.5 चमचा मी काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे. तर जेव्हा आपलं लोणचं पूर्णपणे शिजून थोडंसं आपण खाली उतरवणार आहे ते पूर्ण शिजल्यावर, तेव्हा आपण हे टाकणार आहोत. तर मी आता बघा दालचिनी आणि वेलची ही बारीक करून घेणार आहे. बघा या ठिकाणी आपलं लोणचं आता परफेक्ट झालेलं आहे. हे बघा त्याला घट्टसर दाटसरपणा पण खूप आलेला आहे आणि त्याचा कलर पण खूप बदललेला आहे. तर आपलं लोणचं या ठिकाणी आता परफेक्ट झालेलं आहे. तर आपण आता ते खाली उतरवून घेणार आहोत. बघा या ठिकाणी आपण उतरवून घेतलेलं आहे, आणि आता त्याच्यात आपल्याला आपण हे जे तिखट घेतलेलं आहे, तिखट, वेलची, दालचिनीचा तुकडा आणि मीठ हे आपण त्याच्यात मिक्स करणार आहोत. आणि जायफळ थोडंसं किसून घालणार आहोत आपण. बघा अर्ध्याला आपण कमी जायफळ किसून घातलेलं आहे, आणि आता हे एकजीव करायचंय. तर बघा मैत्रिणींनो, या ठिकाणी आपलं अशा पद्धतीने लिंबूचं लोणचं पूर्ण रेसिपी झालेली आहे. तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हो मला कमेंटमध्ये नक्की सांगा, करून बघा तुम्हाला आवडलं तर की कसं झालं असं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मैत्रिणींनो.